चला तर मग आज आपण बोलणार आहोत मार्गशीर्ष गुरुवार या व्रताबद्दल. मार्गशीर्ष गुरुवार हे व्रत देवी महालक्ष्मी आणि भगवान विष्णू यांना समर्पण केले जाते. हा महिना भगवान श्रीकृष्णांचा आवडता महिना मानला जातो. या व्रतामुळे देवी लक्ष्मीची कृपा मिळते, ऐश्वर्य, यश आणि सुख समृद्धी प्राप्त होते, अशी श्रद्धा आहे. हे व्रत तुम्हाला माहितीच असेल, आपली आई आजीपासून आजवर चालत आलेलं आहे. हे व्रत म्हणजे फक्त उपवास नाही, हा एक आशीर्वादाचा महिना, विष्णूंची कृपा मिळवण्याचा काळ, घरात शांतता देणारा दिवस आहे. मार्गशीर्ष म्हणजे थंडीची सुरुवात, भिजलेली जमीन, दवबिंदू, सूर्योदयाची कोवळी किरणं, त्याने मनात एक वेगळीच शांतता असते. हा महिना श्री विष्णूंचा प्रिय महिना म्हणतात. त्यात केलेले दान, जप, सत्कर्म त्यांची फळं 10 पट वाढवून मिळतात, असा समज आहे. या महिन्यात निसर्गही शांत असतो. चला तर मग आपण याची पाडणी कशी करायची हे पाहूयात. तुम्ही जिथे पूजा मांडणार आहात ती जागा स्वच्छ पुसलेली असावी. पाट किंवा चौरंगावर तुम्ही पूजा मांडू शकता. मी इथे पाट घेतलेला आहे आणि त्यावरती स्वच्छ वस्त्र अंथरून घेतलेलं आहे. त्यावरती आपण तांदळाची रांगोळी काढून घेणार आहोत कलशाभोवती ठेवण्यासाठी. आणि शक्यतो अख्खे तांदूळ असावेत. अर्धे तांदूळ नसावेत, म्हणजे आपण जो तुकडा म्हणतो, तुकडा राईस म्हणतो, तो नसावा. शक्यतो अख्खे तांदूळ असावेत देवाच्या पूजनासाठी कधीही. त्यानंतर कलशाला हळदी कुंकू लावून घ्यायचा आहे. कलश म्हणजे फक्त भांडे नाही, तो समृद्धीचा, मंगलतेचा आणि देवी देवतांच्या शक्तीचा प्रतीक मानला जातो. घरात कलश बसवला की वातावरणात एक डिवाइन शांतता येते. आज आपण या कलशाचं हळूवारपणे महत्त्व जाणून घेऊयात. आपण पाणी भरतो, तुळशीचं पान ठेवतो, वर नारळ ठेवतो. हे सगळं फक्त एक पद्धत नाहीये. हे आहे जीवनातलं संतुलन ठेवण्याचं संकेत चिन्ह. म्हणजे काय? पाण्यात जीव, नारळात पोषण, पानात पवित्रता आणि संपूर्ण कलशात देवीचं स्वरूप. आधी आपण कलश भरून पाणी घेतलेलं आहे. त्यात हळद. पहिल्यांदा तर हळद टाकायची. हळद म्हणजे पवित्रतेचं प्रतीक आणि हे कुंकू सुहासनीचं, सौभाग्याचं चिन्ह. दोन्ही एकत्र टाकताना मनातही तशी शुभ भावना ठेवायची. त्यानंतर ना अक्षता, आपल्या संकल्पासाठी. आपल्या घरात नेहमी आनंद, शांतता आणि भरभराट राहो, हा छोटासा संकल्प. त्यानंतर कलशामध्ये टाकायचे आहे दुर्वा. आपल्या शास्त्रात म्हटलंय की दुर्वा गणपती बाप्पाला फार प्रिय आहेत, कारण दुर्वा म्हणजे ताजेपणा, शीतलता आणि दीर्घायुष्याचं प्रतीक. ही दुर्वा कितीही उन्हात, पावसात, वाऱ्यात वाढली तरी तग धरते. म्हणूनच तिला तीन शिरा दुर्वा म्हटलं जातं. ही तीन शिरा दुर्वा सर्वात शुभ मानली जाते. आता मी या कलशामध्ये सुपारी आणि 1 रुपयाचं नाणं टाकते. ही सुपारी म्हणजे स्थैर्याचं प्रतीक आणि हा रुपया तो समृद्धीचा आरंभ. आता ही 5 पालवी. पालवी म्हणजे नवी सुरुवात, ताजेपणा, शांती आणि समृद्धीचंच प्रतीक. 5 पालवीचं का बरं? तर 5 हा अंक शुभ मानला जातो. पहिली पालवी शांततेसाठी, दुसरी पालवी प्रेम एकोप्यासाठी, तिसरी पालवी आरोग्यासाठी, चौथी पालवी प्रगती आणि यशासाठी, 5वी पालवी समृद्धी आणि लक्ष्मीचंच आगमन. म्हणजे बघा, 5 पालवी म्हणजे फक्त 5 झाडांचीच पानं नाहीत. आपल्या संसाराला लागणारे 5 आशीर्वाद आहेत. शांतता, प्रेम, आरोग्य, प्रगती आणि समृद्धी. हे 5ही गुण घरात आले की घरात सुख संपन्नता आपोआपच वाढते. आता नारळ. नारळ म्हणजे आपल्या पूजेतील सर्वात पवित्र आणि महत्वाचं फळ. हिंदू संस्कृतीत त्याला श्रीफळ असेही म्हणतात. नारळाचा आकार, त्याची रचना सगळंच खूप विशेष आहे. वरचा कठीण कवच म्हणजे अडचणींवर मात करण्याची ताकद. आतला पांढरा शुभ्र भाग म्हणजे पवित्रता आणि पाण्यासारखं स्वच्छ. नारळाचं पाणी म्हणजे शुद्ध निर्मळ मन. नारळातील 3 डोळे शिवाच्या त्रिनेत्राचं प्रतीक मानलं जातं. त्यामुळे पूजेत तो ठेवला की रक्षण आणि शक्ती दोन्ही मिळतं, असं म्हटलं जातं. त्यानंतर ना महत्वाचा भाग म्हणजे मुखवटा. मुखवटा म्हणजे फक्त सजावट नाही, तर देवीचं सुंदर दर्शनाचं रूप. आणि देवीच जिवंत रूप आपल्या घरात आल्यासारखं वाटतं. पूर्वीच्या काळी हे मुखवटे हे भेटत नव्हते. म्हणून आपल्या आई, आजी नारळालाच हळद कुंकू लावून नथ घालायच्या. ते रूप सुद्धा अगदी मनमोहक दिसायचे. आणि साधं, सरळ, त्यात सुद्धा देवीची झलक दिसायची. लाल, पिवळं, सोन्याचा टच मुखवट्यातले हे रंग म्हणजे मंगल, सौभाग्य आणि चैतन्याचंच रूप. त्यानंतर ना आपण वस्त्र घालून घ्यायचं. अशी रेडीमेड वस्त्र आता बाजारात सहज उपलब्ध होतात. तर त्यातलंच मी एक आणलेलं आहे आणि हे सहज आपल्या कलशाला मागे नॉट दिलेले असते, ते सहज बसतं आणि अगदी सुरेख दिसतं. आणि असं वाटतं की साक्षात आपल्या घरात देवीच बसलेली आहे. आणि एवढं सुंदर मनमोहक रूप दिसतं की असं वाटतं की बघतच बसावं. एकदम व्यवस्थित हे वस्त्र बसतं. वस्त्र घालून झाल्यानंतर ना आपल्याकडे काही दागिने असतील ते सुद्धा देवीला घालून घ्यायचे आहेत. जसं की ठुशी, मंगळसूत्र. मंगळसूत्र हा खूप महत्वाचा दागिना आहे एका स्त्रीसाठी आणि एका सुवासिनीसाठी. तर मंगळसूत्र हे देवीला घालून घेतल्यानंतर ना देवीच्या रूपाला पूर्णत्व येतं. म्हणजे आपली सगळी पूजा व्यवस्थित पूर्णत्वाला नेतं.
मंगळसूत्र घातल्यानंतर येते आता आता येते वेणीची वेळ. वेणी ही तुम्ही घरी सुद्धा बनवू शकता किंवा रेडीमेड आपल्याला सहज उपलब्ध सगळंच आजकाल व्हायला लागलेलं आहे. जर तुमच्या इथे अवेलेबल नसेल, तर तुम्ही घरी फुलांची सुद्धा वेणी बनवून घालू शकता. पण ज्या वर्किंग वुमन आहेत त्यांना जास्त टाईम नसतो, त्या रेडीमेड वेणी आणून सुद्धा देवीला घालू शकतात. वेणी घातल्यानंतर त्याच्यावरती डोक्यावरती चुनरी ठेवून घेतलेली आहे. हे सगळं ऑप्शनल आहे. असं करावंच असं काही नाहीये. देवी असं म्हणत नाही, की असंच करा, तसंच करा. अगदी साधी सरळ पूजा सुद्धा देवी गोड मानून घेते. आता ठेवून घ्यायच्या आहेत बांगड्या. बांगडी हे स्त्री शक्तीचं प्रतीक मानलं जातं. ही बांगडी जसं कलश आणि मूर्तीला शोभा देते, तसंच आपल्या घरात स्त्री शक्तीची ऊर्जा, प्रेम आणि सौंदर्य स्थिर ठेवते. हातात बांगडी घातल्यामुळे सुद्धा आपल्याला एक वेगळीच एनर्जी येते आणि त्याच्या पाठीमागे सुद्धा खूप मोठं सायन्स आहे. घरात शांती, सामर्थ्य, प्रेम आणि एकोपाची लहर पसरावी यासाठी प्रत्येक स्त्रीने हातात बांगड्या घालणं महत्वाचं आहे. आणि त्यानंतर आपण ठेवून घ्यायची आहे छोटीशी अन्नपूर्णा. जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही ठेवू शकता, नसेल तर नाही ठेवली तरी चालेल. त्यानंतर आपण जे पुस्तकचं पठण करणार आहोत, ते पुस्तक तिथे ठेवून घ्यायचं आहे. त्याची सुद्धा पूजा होते. लक्ष्मीचा फोटो असल्यास लक्ष्मीचा फोटो सुद्धा मांडून घ्यायचा आहे. त्याची सुद्धा पूजेबरोबर आपल्या पूजा होते. त्यानंतर या पूजेत जर काही कमतरता राहिली असेल, तर सुपारी ठेवून घ्यायची आहे गणपती बाप्पा म्हणून आणि त्या सुपारीवरती अक्षता टाकून, हळद-कुंकू टाकून दुर्वा ठेवून घ्यायच्या आहेत. म्हणजे आपल्या पूजेत जर काही कमतरता राहिली असेल, तर ह्या सुपारीने आपली पूजा पूर्णत्वाला नेते. आणि त्यानंतर फुलांची, रांगोळींची आरास करून छान पूजेला तुम्ही पूर्तता देऊ शकता. त्यानंतर महत्वाचा भाग राहिला तो म्हणजे पानाचा विडा. पानाचा विडा 2 पानं घ्यायची आहेत आणि त्या पानांवरती सुपारी, हळकुंड आणि ₹1 ठेवून तो एक विडा मांडायचा आहे. आता हे का ठेवलं जातं? कारण पानांचा विडा ऊर्जा संतुलनासाठी ठेवला जातो. नैसर्गिक वनस्पतींमध्ये ज्या सूक्ष्म ऊर्जा आणि जीवनशक्ती असते, ती घरात पसरवून वातावरण सकारात्मक ठेवते. आता देवीला हळदी-कुंकू लावून घेते आणि जशी पण साधीभोळी पूजा मी मांडलेली आहे, ती गोड मानून घे आणि मला आशीर्वाद दे, माझ्या कुटुंबाला मला आशीर्वाद दे, माझ्या मुलाला, माझ्या नवऱ्याला सगळ्यांना सुखात ठेव, एवढंच मागणं मी देवीकडे मागते. आणि त्यानंतरनं आपल्याकडे जर फुलं अवेलेबल असतील, जर तुम्ही आणलेली असतील, तर फुलं मांडून देवीची छान आरास करू शकता. पाटाभोवती छान रांगोळी काढायची आहे. रांगोळी काढायची आहे. दीप लावून घ्यायचा आहे, म्हणजे दिवा लावून घ्यायचा आहे आणि छान देवाला नमन करून आजची पूजा एकदम मनोभावाने करून मी मांडलेली आहे. तर ती कशी जर काही चुकलं असेल, तर ती गोड मानून घे आणि चुकलं असेल तर माफ कर, अशीच इच्छा मनात धरून अगदी मनोभावाने मी ही पूजा मांडलेली आहे. आणि त्यानंतरनं जर तुमच्याकडे 5 फळं असतील किंवा केळी ठेवलं तरी चालेल. केळी देवासमोर ठेवून ह्या पूजेला पूर्णत्व द्यायचं आहे, दिवा लावायचा आहे आणि आपण पूजा मांडतो हे एक अंधश्रद्धा नाहीये. ही एक एनर्जी आहे, पॉझिटिव्ह एनर्जी आहे. घरात एक पॉझिटिव्ह वातावरण निर्माण होतं आणि त्याने एक सकारात्मक ऊर्जा मिळते आपल्याला. त्यामुळे ही मनोभावाने मांडलेली पूजा साधी, सोपी, सरळ जशी पण झालेली आहे. काही चुकलं असेल तर देवी माफ कर, अशी इच्छा मनात ठेवून मी देवीला नमन करते आणि अ, हा व्हिडिओ इथेच संपवते. थँक सो मच फॉर वॉचिंग. तर नमस्कार मंडळी, मी व्हिडिओ एंड केलेला होता आणि पहाटेचे 4:15 होत आलेले आहेत, म्हणजे 4 वाजून 10 मिनिटं झालेले आहेत आणि मी इथे तुम्हाला दाखवते, की इथे मी जो देवासमोर दिवा लावलेला होता, त्यावरती फूल तयार झालेलं आहे. तर हे एक शुभ संकेत मानला जातो. तुम्हाला काय वाटतं? तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. थँक सो मच फॉर वॉचिंग. श्री स्वामी समर्थ.